आम्ही मलेशिया, सिंगापूर, थायलंडला ट्रिप केली आणि त्यावेळेस खरं तालुक्यातून सर्व लोक आले होते की शेतकऱ्याच्या मुलाने काहीतरी वेगळं करून दाखवलं. इथं किती मुलं शेतकऱ्यांची आहेत? शेती आहे. वा, तुमच्यासाठी हे नक्कीच उदाहरण व्हावं. आणि आज एक सफल व्यावसायिक आहे. आज भारतभर स्वतःचा एक मोठा व्यवसाय आहे. 1999ला 100 रुपये रोजाने बैलगाडी चालवत होतो. आज 14वी 4 व्हीलर चालवतोय. खूप आनंद होतोय आईवडिलांना पण मलाही की आपण एवढं मोठं काम करू शकतो. खूप सुंदर सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला सांगायचं आहे की आपण मिलेटमध्ये उद्योगाच्या संधी कशा शोधू शकतो. पण त्याआधी मिलेट्सच्या आरोग्यासाठी काही फायदे मी तुम्हाला सांगणार आहे. इथं खूप भगिनी आमच्या आहेत. मिलेट्समध्ये खूप साऱ्या रेसिपीज आहेत. त्यामध्ये पहिलं मिलेट आहे फिंगर मिलेट, ज्याला आपण नागली म्हणतो. ज्वारी बाजरीबद्दल आपण ऐकलंय सरांकडनं आणि ईश्वरीने माहिती दिली. तर नाचणीचे नियमित जर सेवन आपण केले तर कुपोषण, त्याचबरोबर अकाली वृद्धत्व दूर राहण्यास मदत होते. ज्यांना वाटतंय की आपल्याला म्हातारपण लवकर येऊ नये, चांगलं चिरतरुण दिसावं, त्यांनी नाचणी खाणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नाचणीमुळे आपल्या चिंता, नैराश्य आणि निद्रानाश यासाठी सुद्धा फायदा होतो. ज्यांना रात्री झोप लागत नाही, स्ट्रेस असतो, टेन्शन असतं, अशा लोकांनी नाचणी, नागली, रागी हे तिन्ही एकाच मिलेटची नावं आहेत. तर हे तुम्ही रोजच्या जेवणामध्ये खाणं गरजेचं आहे. याचा फायदा आरोग्यासाठी. तर पुढचं मिलेट आहे प्रोसो मिलेट वरई. प्रोसो मिलेट हे अत्यंत महत्त्वाचं मिलेट आहे. की थोडेसे मला आरोग्याचे फायदे यासाठी सांगायचे की आपण जोपर्यंत आजारी पडत नाही तोपर्यंत दवाखान्यात जात नाही. तर आजारी पडू नये याची काळजी घेणं आपलं काम आहे. तर आपण सर्वांनी आज सर्व मी बघितलंय 2 वर्षाच्या मुलांना डायबिटीस असलेले 100च्या वरती पेशंट आहेत माझे बंधू डॉक्टर त्यांच्याकडे. आणि जे मुलं शाळेत जाताना इंजेक्शन घेऊन जाताना इंजेक्शन घेत आहेत. आणि याच भावनेतून प्रेरित होऊन आम्ही विचार केला की 2 वर्षाची मुलं म्हातारी कधी होणार ज्यांना आत्ताच डायबिटीस. मित्रांनो, आम्ही काही सर्वे केला. गेली 20-19 वर्ष आम्ही डॉक्टर फ्री फॅमिली आमचा एक मिशन आहे, आमच्या NGO तर्फे ते आम्ही चालवतो. तर आम्ही सर्वे केला की वयाच्या 40ला जर डायबिटीस झाला तर तो 65 वर्षी जर तो माणूस मेला तर 25 ते 30 लाख रुपये खर्च झालेले असतात त्यांचे डायबिटीसवर. मग विचार करा, ज्यांना 2 वर्षाचा जर का डायबिटीस आहे तर तो माणूस म्हातारा होईपर्यंत काय करेल? मग हे खरं दुर्दैव आपल्या भारतात आहे. जगामध्ये 100 लोकांना जर डायबिटीस आहे त्यातले 40 भारतात आहे. डायबेटिक कॅपिटल भारत झाला आहे. आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाची ही जी संकल्पना पुढे आली की ह्या डायबिटीस आला कुठून. डायबिटीस होण्याचं मुख्य कारण आहे डायबिटीस, बीपी अटॅक, पॅरालिसिस हे आजार होण्याचं मुख्य कारण आहे ग्लुटन. आणि ग्लुटन काय आहे तर ग्लुटन हा गव्हामध्ये मिळणारा असा एक चिकट पदार्थ आहे ज्यामुळे आपल्या चयापचय संस्थेमध्ये तो अडकून राहतो आणि हळूहळू मग आपल्याला हे वेगळे. आज 22 वर्षाच्या मुलांना अटॅक येतात आणि अटॅकला जातात. पहिले होतं लठ्ठ लोकांना तर अटॅक होतो, आता बघा लठ्ठ नसलेली लोकांनाही अटॅक येतो. म्हणजे अटॅकचा आणि लठ्ठपणा असण्याचा जास्त संबंध नाही, तो संबंध आहे ग्लुटन बरोबर. मग ग्लुटन कुठून आलं? 1960 साली आपल्या भारतामध्ये गव्हाचं आगमन झालं, जे की गहू हा भारतीय लोकांचं अन्नच नव्हतं. आणि गव्हाचं आगमन झाल्यानंतर आपण गहू इतका जवळ घेतला की आपण डायबिटीस, बीपी अटॅक, पॅरालिसिस साठी लाखो रुपये खर्चायला तयार झालो. आता आपल्याला काय करायचंय की माझे आजोबा मागच्या वर्षी वाढले, 102 वय होतं. आम्ही जेव्हा त्यांना सहज चेकअपसाठी नेलं शेवटच्या काळात तर डॉक्टर म्हणाले यांचं हृदय 25 वर्षाच्या मुलासारखं आहे. म्हणजे ही जुनी लोक का बरं डायबिटीस, बीपी अटॅकने ग्रस्त नव्हती आणि आता 2-2 वर्षाच्या मुलांना अटॅक डायबिटीस आहे. त्याचं कारण आहे ग्लुटनचं वाढतं प्रमाण. मित्रांनो, ग्लुटन फ्री खाद्य जर काही खायचं असेल तर ही सर्व मिलेट्स आहेत. आणि म्हणून ही जी मिलेट्सची मी माहिती तुम्हाला सांगते, या प्रत्येक मिलेटमध्ये ग्लुटन नाही आणि याचा फायदा आपल्या शरीराला होऊ शकतो. त्यामुळे माझ्याकडे हे ब्रोशर आहे, बाहेर सर्वांना मी देईल. यामध्ये मी जास्त वेळ घेणार नाही वाचून दाखवण्यात. सर्वांनी हे ब्रोशर सॉफ्ट कॉपीज पण आहे किंवा माझ्या फेसबुक पेजवर या मिलेट पे चर्चा या कार्यक्रमाचं फेसबुक पेज आहे, यावरही हे ब्रोशर आहे. प्रत्येक मिलेटचा आपल्या आरोग्यात कोणत्या कार्याला फायदा होतो हे सर्व यामध्ये डिटेल्स दिलेलं आहे. सर्वांनी ते नक्की वापरून ते मिलेट त्या आरोग्याच्या समस्या असतील तिथं तुम्ही वापरा. जसं की आपल्या घरात कुणाला डायबिटीस असेल, बीपी असेल, अटॅक असेल, निद्रानाश, कुणाला हाडांचा प्रॉब्लेम, तर कोणतं मिलेट मी खावं या गोष्टी त्यात डिटेल दिलेल्या आहेत. मग याचा फायदा काय होईल की आपण आरोग्याला औषध म्हणून मिलेटचं जर सुरुवात केली तर सर मला वाटतंय पुढच्या काळामध्ये लोक याला अन्न म्हणून खायला सुरुवात करतील.
आणि आज जर का अर्धा किलो 100 ग्रॅम 200 ग्रॅम आपण खाल्लं तर पुढे जाऊन आपण घरामध्ये याला अन्न म्हणून खाऊ शकतो. तर मिलेट्समध्ये प्रोसो मिलेट्स म्हणजे वरई, फॉक्सटेल, राळा, कोडो मिलेट्समध्ये कोदरो आपण मराठी म्हणतो, कोडो इंग्लिशमध्ये, लिटल मिलेट, सावा, ब्राऊन टॉप मिलेट, सामा, बार्नियार्ड मिलेट, भगर असे हे मिलेट्सचे प्रकार आहे. सोरगम मिलेट, ज्वारी आणि पर्ल मिलेट, बाजरी हे 9 मुख्य मिलेट्स आहे की जे आपण आपल्या जेवणात आपण केले पाहिजे. मी सर्वांना विनंती करेल की या आजच्या दिवसापासून पुढे 9 महिने, एका महिन्याला 1 मिलेट खायचं. या महिन्यात बाजरी एका कुठल्या तरी एका जेवणामध्ये गव्हाला रिप्लेस करून मिलेट सुरू करा. एका जेवणामध्ये आपण 1 महिना बाजरी, पुढच्या महिन्यामध्ये ज्वारी, त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये नागली, त्याच्या पुढच्या महिन्यात भगर, त्याच्या पुढच्या महिन्यात राळा, त्याच्या पुढच्या महिन्यात वरई, त्याच्या पुढच्या महिन्यात सामा, त्याच्या पुढच्या महिन्यात सावा, त्याच्या पुढच्या महिन्यात कोडो. ही अशी मिलेट्स जर का तुम्ही 9 महिने 9 मिलेट्स खाल्ले, 10व्या महिन्यात पहिला मिलेटचा राऊंड येईल की ज्याच्याने आपलं आरोग्य अतिशय चांगलं राहील, बेस्ट राहील. आणि हे चांगलं आरोग्य राहण्यासाठीच मिलेटचा प्रचार आणि प्रसार आपल्याला करणं गरजेचं आहे. आपण शेतकरी आहोत, आम्ही लहानपणी गहू सणावाराला खायचो, पण आता गहू घरामध्ये प्रत्येक जेवणामध्ये आपण खातो. तर गव्हाला कुठेतरी आपण हळूहळू कमी करून मिलेट्सचा जर आपण वापर वाढवला तर हे भारतामध्ये जो आजारी भारत निर्माण होते तो आजारी भारत हा बलवान भारत निर्माण व्हायला मदत होईल. हा माझा आरोग्याबद्दलचा पहिला विषय होता. त्यानंतर आपण बघूया पुढील 5 मिनिटांमध्ये की मिलेट्समध्ये काही व्यवसायाच्या व्यापाराच्या संधी आहेत का. शेतकऱ्याची मुलं आजपर्यंत फक्त काय आपल्याकडे एक विशेषण लागले, नोकरी शोधा, नोकरी शोधा, नोकरी शोधा, नोकरी नाही मिळाली तर शेती करा आणि गप्प बसा, हेच आहे. पण मित्रांनो, शेतकऱ्याची मुलं जेवढा मोठा व्यापार करू शकतात ना तेवढं सर्वसाधारण मुलं करू शकत नाही. कारण शेतकऱ्याच्या मुलाला कष्टाची भीती नसते. लहानपणी मी नांगर हाकलाय, विहिरीची कामं केले, नंतर पाठीवर पंप येऊन फवारले, तर मला जेव्हा समजलं की तुम्हाला बोलायचं, भाषण द्यायचं आणि त्याच्यातून बिझनेस होतो, पैसे कमवता येतात, म्हटलं ह्याला काही काम म्हणतात, त्याच्या इतकं सोपं काही काम असू शकतं. मित्रांनो, सुरुवात ही अतिशय छोट्या गोष्टीपासून होते. पण आता जसं की ईश्वरीनं सांगितलं की शेतकऱ्याची अडचण काय आहे, लॅक ऑफ मार्केटिंग. बनवता येतं पण विकता येत नाही. आज माझा तो विषय की मार्केटिंग पासून सुरुवात करा. बऱ्याच लोकांना व्यवसाय सुरू करायचं म्हटलं की पहिलं काय आठवतं, माझ्याकडे एवढं भांडवल पाहिजे लाखो रुपयाचं, मग मी ते दुकान टाकेल, मी तिथं मालक होईल, शेट होईल, बसून राहील आणि माझा व्यापार होईल. सॉरी, अजिबात नाही. 20 रुपये खिशात घेऊन 2000 साली मी नाशिकला आलो होतो. आज मी एक मोठा उद्योजक आहे. मग आम्ही खूप सारे बेस्ट उद्योग आम्ही डेव्हलप केले. त्यामध्ये सर्वात आम्ही मागच्या वर्षी विचार केला की आपल्याला मिलेट्समध्ये काहीतरी उद्योग सुरू करायला पाहिजे, आपण आपले ब्रँड सुरू करायला पाहिजे. मित्रांनो, आम्ही सुरुवात केली आणि सुरुवात करताना लक्षात आलं की मार्केटला काय हवं. बऱ्याच वेळा काय होतं की आज आपण साहेबांसमोर आहे, 90% लोक काही फूड बरोबर किंवा आपल्या खाद्यपदार्थावर बिझनेस करायचा म्हटला की लगेच घाबरतात. फूड सेफ्टी अधिकारी म्हणजे काय, हे सगळे फूड अँड ड्रगचे अधिकारी आपल्याला काय करतील, हे होईल ते होईल. अजिबात घाबरू नका, हे सगळे फ्रेंडली मंडळी, हे इतकं प्रेम करतात, इतकं चांगली मदत करतात. हा, आपण चूक केली तर शिक्षा होणार, चुकीचं काही केलं तर शिक्षा. तुम्हाला सर्वांना सांगतो, नगरचे किंवा नाशिकचे कुठलेही फूड सेफ्टी अधिकाऱ्यांना भेटा आणि त्यांना सांगा मला फूड मध्ये उद्योग सुरू करायचा आहे. मी गॅरंटी सांगतो ते तुम्हाला मोटिवेट करतील आणि ते तुम्हाला त्या उद्योगात पुढे जाण्यास नक्कीच मदत करतील. ते तुम्हाला वेगवेगळ्या लोकांना भेटवून देतील आणि त्याचा फायदा सुद्धा आपल्याला होतो. उद्योगामध्ये मार्केटिंग कसं करावं यासाठी आपल्याला या खूप मोठा फायदा या गोष्टींचा होतो. तर पहिले काय करताना, उद्योग सुरू करताना पहिले पैसे आहे का हे विचार करू नका. पहिले डोक्यात हे आणा की आपल्याला कुठल्या उत्पादनामध्ये जायचंय आणि ते उत्पादनामध्ये जाताना सुरुवात करा की दुसऱ्याकडे बनवलेलं उत्पादन मी माझ्याकडे घेऊन माझे सगळे लायसन्स रजिस्ट्रेशन करून माझ्या नावाने मार्केटिंग करतो. 2-4 महिने 6 महिने मार्केटिंग केल्यावर त्या उत्पादनाचं, त्या प्रोडक्टचं आपल्याला काय रिझल्ट येत आहे, मार्केटमध्ये त्याचं किती ऍक्सेप्टन्स आहे आणि मग तुम्ही विचार करा मॅन्युफॅक्चरिंगचा. 90% लोक बिझनेस म्हटलं की पहिले मॅन्युफॅक्चरिंगसाठी भांडवल गोळा करण्याची तयारी करतात. खूप सारे शेतकरी मित्रांना पण आता हे लोन मिळतात, एखादं दुकान टाक, एखादं हे कर आणि 6 महिन्याने वर्षाने ते बंद पडतं आणि मग एक दुकान बंद पडल्यानंतर किंवा एक उद्योग बंद पडल्यानंतर हजारो मुलं त्या परत व्यवसायाकडे वळत नाही, कारण ते घाबरतात त्याचं बंद पडलंय माझं पण बंद पडेल. मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे, जीवनामध्ये चढ उतार येतील पण आपण मोटिवेट राहिलं पाहिजे. का मोटिवेट, हे कुठून शिकायचं, मोटिवेशन कुठून मिळतं. मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो हात जोडून, जर आपल्याला व्यवसायाचं उद्योगाचं मोटिवेशन हवं असेल
तर ते माझे मोटिवेटर, माझा मी ज्यांना बघून ह्या कोणत्याही व्यवसायामध्ये सुरुवात केली ते आहे आमचे श्रीमंत राजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणा एकदा छत्रपती शिवाजी महाराज की. भारतातला सर्वात मोठा उद्योजक छत्रपती शिवाजी महाराज. वयाच्या 16व्या वर्षी ज्यांनी रायरेश्वराच्या गडावर जाऊन आपलं रक्त सांडून स्वराज्य नावाच्या उद्योगाची सुरुवात केली आणि वयाच्या 48व्या वर्षी 48,000 करोडचा उद्योग उभा करून या महाराष्ट्राला स्वराज्य दिलं. छत्रपतींचा 13वी पिढी आहे. आज कुठेही नोकरी करत नाही, कुठेही नोकरी करत नाही. आज गडगंज संपत्ती उभी आहे. मित्रांनो, आपल्याला सुद्धा स्वराज्य उभं नाही करायचं, आपल्या कुटुंबासाठी एक उद्योग उभा करायचा आहे जो पुढच्या 3, 4, 5 पिढ्या चालू शकतो. भारतामध्ये जर तुम्ही बघा, गुगलवर टाका, महाराष्ट्रात भारतातले पहिले 20 उद्योजक, फक्त 20 उद्योजकाची नावं टाका, एकही मराठी उद्योजकाचं नाव नाही. ही शोकांतिका आहे मित्रांनो. आणि ही शोकांतिका आपल्याला थांबवता येऊ शकते. आपल्याला पण एक मोठा उद्योजक होऊ शकता येतं. आपल्याला जगातल्या खूप देशांमध्ये उद्योग करता येऊ शकतात. फक्त त्यासाठी आपल्या डोळ्यापुढे आदर्श पाहिजे, आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज. येस. आणि हा जर का आपण आदर्श घेऊन आपण जर का या उद्योगामध्ये उतरलो, मित्रांनो, आज मिलेट्स बद्दल उद्योगात संधी जास्त आहे असं का सांगतो? कारण हा जो काही मिलेट वर्ष आहे, भारतीय मिलेट वर्ष नाही, आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष आहे. जगातल्या 72 देशांनी याला पाठिंबा दिलाय. आणि आता पुढच्या महिन्यामध्ये 2 महिन्यात नैरोबीला जागतिक मिलेट मेळावा होतोय. म्हणजे विचार करा, जगातल्या 72 देशांना मिलेट समजणार आहे. बरोबर की नाही? आता विचार करा, आज मिलेट उगवणारे कोण आहे? हे सर्व शेतकरी. माझे माय माऊली हे जे काय गरीब शेतकरी आहे, बाजरी, ज्वारी, नागली, राळा, भगर उगवणारे डोंगर किनाऱ्यातले कुठंतरी छोटे छोटे शेतकरी आहे, हे शेतकरी जगभरामध्ये त्यांचे मिलेट्स पाठवू शकतात. हा सर्वात मोठी संधी आपल्यासाठी आहे. 72 देशांना आज मिलेट्सचा एक्सपोर्ट, मागच्या वर्षीचा एक्सपोर्ट इंडेक्स बघा आणि या वर्षीचा एक्सपोर्ट इंडेक्स बघा, प्रचंड मोठी वाढ झालेली आहे एक्सपोर्टिंगची. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्वारीचे मागच्या वर्षी ज्वारी 30-35 रुपये किलो मिळत होती, आता 55 रुपये किलो मिळते. म्हणजे काय झालं? शेतकऱ्यांना सुद्धा उपयुक्त होता येईल ही ज्वारी लावण्यासाठी. तर मित्रांनो, याचं मार्केटिंग सर्वात पहिले लक्षात ठेवा. मार्केटिंग करण्यासाठी काय करायचं आहे? मार्केटिंग करण्यासाठी पहिले लगेच मॅन्युफॅक्चरिंग चालू करू नका. कुणाकडे तरी वस्तू बनताय. मी 20 तारखेला विद्यापीठात आलो, व्हाईस चान्सलर साहेबांची वेळ घेतली. इथं काहीतरी प्रोडक्ट्स बनताय, समजलं मिलेटचे बिस्किट बनताय. माझ्या डोक्यामध्ये तूप पेटली. मी आलो, भेटलो आणि त्यांना म्हटलं, सर मला याचं तंत्रज्ञान मिळेल का? तुम्ही लकी आहे, तुम्हाला इथं तंत्रज्ञान सुद्धा इथलं महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं हे मिलेटचे उत्पादन बनवायला मिळू शकतं. आणि त्याचा फायदा घेऊन सुद्धा तुम्ही जगभरामध्ये मिलेट्स चे व्हॅल्यू ॲडेड उत्पादन तयार करून पाठवू शकता जगभरामध्ये. मग मला हे समजलं, मी नाशिकवरून आलो आणि आता ते तंत्रज्ञान घेऊन त्याचा फायदा पुढे घेईन. मला तुम्हाला सर्वांना सांगायचंय की हा फायदा तुम्ही सर्वांनी घ्या. तुमच्या घरामध्ये कोणी जर विचार करत असेल की नाही मला नोकरीच करायची, चांगली गोष्ट आहे नोकरी, पण उद्योजक व्हा. का बरं? कारण माझे राजे म्हणायचे की त्यांनी शिवचरित्रामध्ये म्हटलंय की नोकरी म्हणजे गुलामी आहे, मनसबदारी आहे. आणि जर का उद्योजक झाला तर तुमच्या पिढ्याने पिढ्या श्रीमंत होतात. भारत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अगोदर भारताचा जीडीपी जगात नंबर 1 होता. का? कारण भारतात उद्योगपती खूप होते. आणि जसजसे उद्योगाकडनं नोकरीकडे वळालं तसं आपण हळूहळू मागे पडत गेलो. पुन्हा एकदा उद्योगाची गुढी उभारून या मिलेटच्या माध्यमातून जगभरामध्ये आपला ठसा उमटूया, आपलं नाव उमटूया आणि आपल्यासारख्या शेतकऱ्यांचे लाखो बिझनेस हे जगातल्या प्रत्येक देशामध्ये आपण पोहोचूया. आणि मिलेटच्या माध्यमातून, या मिलेट वर्षाच्या माध्यमातून खूप सारे उद्योगाच्या संधी आपल्याकडे आहेत. मग तुम्हाला जर कुणाला माझ्याशी याबद्दल संपर्क साधायचा असेल तर नक्की माझा फोन नंबर मी शेअर करतो. तुम्हाला खूप साऱ्या उद्योगांची यादी मी तुम्हाला देईन आणि त्याचा फायदा तुम्हाला भविष्यात होईल. मित्रांनो, माझा मिलेट पे चर्चा हा भारतातला पहिला कार्यक्रम नाशिकमध्ये आम्ही सुरू केला, मिलेट पे चर्चा. आणि त्या कार्यक्रमाला प्रचंड यश मिळतंय. शाळा कॉलेजेस ठिकाणी आम्ही याचा कार्यक्रम करतोय. तर तुम्हाला युट्यूबवर माझा चॅनल आहे मिलेट पे चर्चा, त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. बरेचसे मिलेट्स बद्दल तुम्हाला माहिती मिळेल आणि काही उद्योगांची माहिती मी देतो. त्याबरोबर फेसबुकला आहे. अशा सगळ्या सोशल मीडियाला मिलेट पे चर्चा तुम्ही सर्च करा, तुम्हाला ही सगळी माहिती मिळेल. आणि